पुढचा मुद्दा म्हणजे आता उन्हाळी परीक्षेच्या अनुषंगाने पुन्हा आपल्याला अपडेट द्यावं, म्हणजे फर्स्ट हँड अपडेट, ज्याच्यावर माझा फार जास्त विश्वास आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीची इच्छा झाली तर एकदा मी आपल्याला आतापर्यंतचं समर एक्झामिनेशनचं स्टेटस त्यापैकी आपण 38 परीक्षांचे निकाल घोषित केले आहेत आणि ते 1 महिन्याच्या आजच्या मर्यादेनुसारच आपण केले आहेत. निकाल प्रक्रिया तपासणी कार्य सुरू आहे असे म्हणजे अंडर प्रोसेस 15 रिझल्ट्स आहेत आपले. ज्या परीक्षा पूर्ण झाल्या त्या 489 परीक्षा आतापर्यंत आपल्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेल्या परीक्षा म्हणजे ऑनगोईंग एक्झामिनेशन आपल्या 176 आहेत आणि 25 पास 26 पासून व पुढे होणाऱ्या परीक्षा आहेत 336. तसंच आपण हिवाळी 2025चे सर्व निकाल घोषित झाल्यानंतर आजपर्यंत WD अब्सेंट बाबत प्राप्त झालेले अर्ज आहेत आपले 6395. त्यापैकी ज्यांच्यावर कार्यवाही घेऊन म्हणजे पूर्ण झालेली आहे अशा 3210 आहेत आणि प्रलंबित अर्ज ज्याच्यावर कार्यवाही सुरू आहे असे 3185. आपल्याला 2 शिफ्टवरनं 1 शिफ्टमध्ये यायचं असेल तर आपल्याला काय काय करायला लागेल, काय काय अडचणी असू शकतात आपल्याला. तर मग त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की ॲक्च्युली सेंटर्स हा सुद्धा एक खूप मोठा विषय आहे. म्हणजे काय काय ठिकाणी आपण सेंटर्स देतो कारण त्यांच्याकडे फॅसिलिटीज असतात, पण असं आवश्यक नाही की त्यांना ते घ्यायचे असतात. तोही एक विषय आहे. त्याच्यानंतर काही काही ठिकाणी ते सेंटर बनण्याची परिस्थितीच नसते. तर या सगळ्या अडचणींमधनं आम्हाला असं वाटलं की जर आपण आत्तापासून काम करायला सुरुवात केली तर आपण आणखीन 6-6 सेंटर्स आणू शकू आणि एकदा आपल्याकडे सेंटर वाढले म्हणजे कपॅसिटी वाढते आणि कपॅसिटीमुळेच आपल्याला प्रॉब्लेम होत होता की आपल्याला सकाळी पण घ्यायला लागतं आणि दुपारी पण घ्यायला लागतं. तर हे म्हणजे डिरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ सेंटर्स झाल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही पुढल्या उन्हाळ्यात आपल्या मुलांना हा त्रास नाही होऊ देणार. पण एक गंभीर बाब अशी समोर येत आहे की मुलांना मतलब मार्कशीट जी मिळायची आहे ते एक्झामची वेळ येते पण मार्कशीट लवकर मिळत नाही. त्याच्याबद्दल मुलांना नाही ते रिव्हॅल्युएशनचं बोलताय आपण मॅडम. रिव्हॅल्युएशनमध्ये काय झालं पुन्हा की आपल्याला पूर्ण विंडो आपली श्रिंक झाली. म्हणजे हिवाळी परीक्षांचे निकाल लागून उन्हाळी परीक्षांचं वेळापत्रक लागून ते सुरू होणं हे आपलं इतकं नॅरो आपल्याला त्याच्यात गॅप मिळाली की त्याच्यामुळे रिव्हॅल्युएशनचा प्रश्न हा जो आहे की मुलांचा पेपर जो असतो जो त्यांनी रिव्हॅलमध्ये टाकला त्याच्या परीक्षेच्या आधी त्यांना निकाल मिळाला पाहिजे आयडियली, अग्रीड. पण ही आपली विंडो अतिशय श्रिंक झाल्यामुळे आपले प्रयत्न जरी भरपूर सुरू असले की तसं व्हायला नको तरीसुद्धा असं होत आहे. पण त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म नाही भरता येणार असं नाही केलं. पण एका मुलांचं असं आता मागे एक हे होतं की त्याला 2 वर्ष झाले त्याला रिझल्टच नाही मिळाला. आता कसं आहे 2 वर्ष झाला रिझल्ट नाही मिळाला तर आता कदाचित माझ्या येण्यामुळे मिळून जाईल. हां, प्रयत्न करते.